मंत्रालयात जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार नवी मुंबई महापालिकेच्या पहिल्या 2.5 वर्षांसाठी महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झालं आहे। हे आरक्षण खुलं असल्यानं कोणत्याही प्रवर्गातील सक्षम महिला उमेदवाराला संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून प्रबळ महिला दावेदारांच्या नावांची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। नवी मुंबई महापालिकेवर अनेक दशकांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे एकहाती वर्चस्व राहिलंय। महापौरपदाचं आरक्षण सर्वसाधारण महिला गटासाठी निश्चित झाल्यानं आता नाईक कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। महापौरपदासाठी प्रबळ महिला दावेदारांमध्ये भाजप पक्षाच्या नगरसेविका नेत्रा शिर्के यांचं नाव आघाडीवर घेतलं जात आहे। महापौरपदासाठी नगरसेविका माधुरी सुतार, स्वाती गुरखे, अंजली वाळुंज, ॲडव्होकेट भारती पाटील, ॲडव्होकेट सायली शिंदे, अंजनी भोईर, सुजाता पाटील, शुभांगी पाटील आणि रेखा मात्रे या महिला नगरसेवकांची नावं चर्चेत असून त्या सर्व 2 ते 3 टर्म निवडून आलेल्या अनुभवी नगरसेविका आहेत।